राहुल गांधींची थोड्याच वेळात बिहारमधील सासाराममधून वोट अधिकार यात्रा। बिहारमध्ये मतदार यादीच्या विशेष पुनरावलोकन प्रक्रियेमुळे नागरिकांच्या हक्कावर गदा येत असल्याचा आरोप। राहुल गांधी 1 सप्टेंबरपर्यंत 1300 किलोमीटरचा प्रवास करणार। आज दुपारी 3 वाजता केंद्रीय निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद। राहुल गांधी यांचे आरोप आणि बिहारमधल्या मतदार यादीवर स्पष्टीकरण देण्याची मागणी। भाजप संसदीय बोर्डाची आज संध्याकाळी 6 वाजता बैठक। उपराष्ट्रपती पदाच्या उमेदवाराचं नाव अंतिम करण्यात येणार। 21 ऑगस्टला नामांकन दाखल करण्यात येणार। आम्ही ईडी सीबीआयला घाबरून पळून जाणारे डरपोक लोक नाही, आम्हाला स्वाभिमानाचा झटका आहे। शिंदेंनी केलेल्या 440 व्होल्टच्या झटक्याच्या टीकेवर राऊतांचा पलटवार। माजी राष्ट्रपती जगदीप धनखड बेपत्ता, त्याप्रमाणे तत्कालीन निवडणूक आयुक्त राजीव कुमार सध्या कुठे? संजय राऊत यांच्याकडून सवाल उपस्थित। मतदार यादीमधील 10,000 मतं वगळण्याची ऑफर होती। मत चोरीच्या आरोपांवरून बच्चू कडूंचा खळबळजनक दावा। सरकारनं अनेक भूखंड अदानींच्या घशात घातले। मुंबई ठाण्याला लुटणारे सरकारमध्ये ते अदानींची हंडी फोडणारे लोक, संजय राऊतांचा निशाणा। संजय राऊत भविष्य सांगणारा पोपट, उद्धव ठाकरेंनी हा पोपट पिंजऱ्यात बंद करावा। राऊतांनी आतापर्यंत काढलेल्या चिठ्ठ्या खोट्या निघाल्या, शाजूबापू पाटलांचा राऊतांवर निशाणा। आपणच नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री होणार। नाशिक जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाचा तिढा अद्याप कायम असताना मंत्री गिरीश महाजन यांच्या धुळ्यातील एका कार्यक्रमात मोठा दावा। उपमुख्यमंत्री अजित पवार सहकारी मंत्र्यांसह जळगाव जिल्हा दौऱ्यावर। काँग्रेसच्या प्रदेश उपाध्यक्ष प्रतिभा शिंदे राष्ट्रवादीत प्रवेश करणार। जळगावच्या प्रतिभा शिंदे राष्ट्रवादी प्रवेशाआधीच कार्यकर्त्यांच्या अजित पवारांकडे तक्रारी। तर 2 माणसं कमी असली तरी चालतील, पण राहिलेली 4 माणसं जीवाला जीव देणारे असावेत, अजित पवारांची प्रतिक्रिया। जळगावच्या राष्ट्रवादी कार्यालयामध्ये उपमुख्यमंत्री अजित पवारांची पदाधिकाऱ्यांसोबत चर्चा। आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महत्त्वाची बैठक। गणेश नाईकांचा शिंदेंच्या बालेकिल्ल्यामध्ये रक्षाबंधनाचा कार्यक्रम। तर वयाचा आकडा फक्त कारण असतं, भविष्यात दाखवून देऊ, गणेश नाईकांचा इशारा। जळगावात राष्ट्रवादी कार्यालयाजवळ अजितदादा तुम्हीच मुख्यमंत्री व्हा, उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या स्वागतासाठी बॅनर लागले। रात गई बात गई, मागचं उकरून काढू नका, माझी नवी इनिंग आता जोरदार असणार, माणिकराव कोकाटे यांचं वक्तव्य। पुण्यामध्ये ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारेंना बॅनरच्या माध्यमातून पुणेरी टोले। कुंभकर्ण सुद्धा गाढ झोपेतून रावणासाठी आणि लंकेसाठी उठला होता, तुम्हीही आपल्या देशासाठी आता तरी उठा, असा आशय लिहिलेले बॅनर झळकवण्यात आले। पुरंदर विमानतळासाठी जमिनी गेलेल्या शेतकऱ्यांनी शरद पवारांची भेट घेतली। कमी मोबदला दिला जात असल्याचा शेतकऱ्यांचा आरोप। तर याबाबत मुख्यमंत्री फडणवीसांसोबत चर्चा करणार, पवारांचं आश्वासन। मतदार यादी शेवटपर्यंत अपडेट करण्याची संधी देणं हा आयोगाचा संशयाचा भाग। निवडणूक आयोगाकडून होणारे सारखे बदल लोकशाहीसाठी घातक, माढ्याचे शरद पवार गटाचे आमदार अभिजित पाटील यांचं वक्तव्य। सोलापूरमध्ये शिवसेनेला मोठा धक्का बसण्याची शक्यता। जिल्हा संपर्क प्रमुख पदाचा राजीनामा दिलेल्या शिवाजी सावंत यांनी भाजपमध्ये यावं, कार्यकर्त्यांचा सूर। काँग्रेस आमदार अमित देशमुखांनी स्वतःच्या स्वार्थासाठी लातूर जिल्हा बँक चालवली। आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांची अमित देशमुखांवर टीका। अजित पवारांचा जळगावातील चिंचोली दौरा रद्द। पावसामुळे रस्त्याची दुरवस्था झाल्यानं चिंचोलीमधील मेडिकल हबच्या बांधकामाचा पाहणी दौरा रद्द करण्यात आला। धाराशिवमध्ये मांजरा नदी परिसरामध्ये बजरंग सोनवणे, ओमराजे निंबाळकर आणि कैलास पाटील यांची भेट। अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानाची खासदार आणि आमदारांकडून पाहणी। मांजरा नदीच्या काठावरील शेकडो एकर शेती पाण्याखाली, नुकसानाची पाहणी करताना खासदार आणि आमदारांची भेट। सांगलीच्या इस्लामपूर महाडिक युवा शक्ती दहीहंडी जल्लोषात साजरी। इस्लामपूरच्या मुघल खुना पुसण्याचं काम सातत्यानं सुरू, मंत्री जयकुमार गोरेंची प्रतिक्रिया। चिंचपोकळीच्या चिंतामणीचा आगमन सोहळा सुरू। अवघ्या काही दिवसात बाप्पा विराजमान होणार। चिंतामणीच्या आगमनाला तरुणाईची मोठी गर्दी। श्रीमंत राजे रघुजी भोसले यांची ऐतिहासिक तलवार उद्या मुंबईत दाखल होणार। मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये लोकार्पण सोहळा पार पडणार।
सलग सुट्ट्यांमुळे कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिरामध्ये भाविकांची गर्दी. सलग तिसऱ्या दिवशीही अंबाबाईच्या दर्शनासाठी भाविकांच्या रांगा. राज्यात 21 ऑगस्टपर्यंत पावसाचा जोर कायम राहणार. मुंबई, कोकणासह मराठवाडा, विदर्भात देखील मुसळधार पाऊस. वादळी वाऱ्यासह अतिवृष्टीचाही इशारा. राज्य आपत्कालीन केंद्राकडून यंत्रणांना सतर्कतेचे आदेश. मुंबईत गेले 2 दिवस मुसळधार पावसाची हजेरी. पावसामुळे मिठी नदीच्या पाणीपातळीत देखील वाढ. सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये ऑरेंज अलर्ट. सकाळपासून ढगाळ वातावरण. पुढील 24 तासात मुसळधार पावसाची शक्यता. रत्नागिरी जिल्ह्यामध्ये पावसाची संततधार सुरूच. नद्यांच्या पाणीपातळीत देखील वाढ. नागरी वस्तीतील नागरिकांना सतर्कतेच्या सूचना. जळगावच्या भुसावळमधील हतनूर धरणाचे 14 दरवाजे उघडले. धरणातून तापी नदी पात्रामध्ये 28,000 क्युसेकने पाण्याचा विसर्ग. विदर्भामध्ये झालेल्या पावसामुळे धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये पाण्याची आवक वाढली. रत्नागिरी जिल्ह्यामध्ये पावसामुळे नद्यांच्या पाणीपातळीमध्ये वाढ. खेड शहरामधील जगबुडी नदीनं धोका पातळी ओलांडली. नदी काठावर राहणाऱ्या नागरिकांना सतर्कतेच्या सूचना. रत्नागिरीच्या चिपळूणमध्ये पावसाचा जोर कायम. गटाराचं पाणी रोडवर आल्यानं पाणी वाढलं. डीबीजी कॉलेजसमोर देखील पाणी साचलं. चिपळूणमधील मुसळधार पावसामुळे सखल भागात पाणी साचलं. वशिष्ठी नदीचं पाणी बाजारपुलाला टेकलं. नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन. नागपूरच्या भिवापूर तालुक्यामधील नांद नदीमध्ये दुचाकीस्वार वाहून गेला. एनडीआरएफ पथकाकडून शोध सुरू. धाराशिवमध्ये पुरामुळे शेतीचं नुकसानग्रस्त भागामध्ये कृषीमंत्री दत्ता भरणे यांची भेट. लवकरच मदत मिळवून देण्याचं शेतकऱ्यांना आश्वासन. कोल्हापूरच्या पंचगंगा नदी पात्रामध्ये होड्यांच्या भव्य शर्यतीचा थरार. तरुण मराठा बोट क्लब प्रथम क्रमांकाचा मानकरी. जळगावच्या मुक्ताईनगरमधील गोरक्षगंगा नदी पावसाअभावी अजूनही कोरडी ठाक. 40 खेड्यापाड्यांमधील सिंचनाचा प्रश्न नदीच्या पाण्यावर अवलंबून. यवतमाळच्या आर्णी तालुक्यातील अनेक गावांमध्ये पैनगंगा नदीच्या पुराचं पाणी. अनेक ठिकाणी शेती जलमय. पैनगंगा नदी काठावरील गावात पूरस्थिती. छत्रपती संभाजीनगरच्या शिवना टाकळी प्रकल्पाचे 3 दरवाजे उघडले. शिवना नदी पात्रामध्ये पाणी सोडल्यामुळे काही गावांचा पाणीपातळीत वाढ होणार. वाशिमच्या अडाण प्रकल्पामध्ये 73.39% पाणीसाठा. पाण्याची आवक मोठ्या प्रमाणात झाल्यानं प्रकल्पाचे 5 दरवाजे 70 सेंटीमीटरनं उघडण्यात आले. वाशिममध्ये 2 दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत. नागपूर संभाजीनगर महामार्गावर वाहतूक ठप्प झाल्यामुळे काही वाहनं दुसऱ्या मार्गाने वळवण्यात आली. वाशिम जिल्ह्यामधील खंडाळा शिंदे परिसरातील आडोळ लघु प्रकल्प पूर्ण क्षमतेनं भरला. प्रकल्पामधून पाण्याचा विसर्ग. आजही पावसाचा जोर कायम राहिल्यास गावात पाणी शिरण्याचा धोका. नांदेडच्या पैनगंगा नदीकाठी असलेल्या हजारो हेक्टर शेतीचं नुकसान. पैनगंगा नदीला आलेल्या पुरामुळे सोयाबीन, कापूस पाण्याखाली. जालन्याच्या बदनापूर आणि परतूर तालुक्यामध्ये दमदार पावसाची हजेरी. सततच्या पावसामुळे प्रकल्पाच्या पाणी साठ्यात देखील वाढ. नांदेडचा सहस्रकुंड धबधबा ओव्हरफ्लो. पैनगंगा नदी धोक्याची पातळी सोडून वाहत असल्यामुळे धबधब्याचं रौद्ररूप. पर्यटकांची गर्दी वाढल्यामुळे प्रशासनाकडून खबरदारीचा इशारा. नांदेडच्या पैनगंगा नदीच्या पुरामध्ये 2 नीलगाई वाहून गेल्या. पडसा पुलावरील घटना. पावसामुळे मोठ्या प्रमाणात वन्य प्राणी दगावल्याची. नागपूरमध्ये काल सायंकाळी झालेल्या पावसानंतर आज पावसाची उसंत. दरम्यान शहरामध्ये सकाळपासूनच ढगाळ वातावरण. जळगावच्या धरणगाव तालुक्यातील झिरी नदीवरील 4 बंधारे फुटले. बंधाऱ्याचं पाणी शेतामध्ये शिरल्यानं पिकांचं नुकसान. खोलीकरण केल्यामुळे बंधारे फुटल्याचा शेतकऱ्यांचा आरोप. जळगावच्या धरणगाव तालुक्यामधील सातखेडा गावामध्ये अतिवृष्टी. शेतामध्ये पाणी साचल्यामुळे संपूर्ण शेत पाण्याखाली. तातडीनं पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची मागणी. गोंदिया जिल्ह्यातील अर्जुनी मोरगाव तालुक्यातील इटियाडोह धरण ओव्हरफ्लो. शेतकऱ्यांची सिंचनाची चिंता मिटली.
परभणी जिल्ह्यामध्ये गेल्या 2 ते 3 दिवसांपासून जोरदार पाऊस. पूर्णा तालुक्यातील लिमला महसूल मंडळामध्ये 4 दिवसात 80 मिलीमीटर पावसाची नोंद. सोयाबीन, ऊस आणि कापसाचं नुकसान. परभणीच्या जिंतूर तालुक्यामध्ये जोरदार पाऊस. शेख गावाला जोडणारा पूल वाहून गेला. गावाबाहेरचा संपर्क तुटल्यामुळे ग्रामस्थ अडचणीत. बीडच्या केज तालुक्यातील मांजरा धरण पूर्ण क्षमतेनं भरलं. नागरिकांकडून जलपूजन. 4 दरवाजांमधून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग. मांजरा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा. परभणी तालुक्यामध्ये ढगफुटी सदृश्य पाऊस. लोअर दुधना प्रकल्पासाठी तयार करण्यात आलेल्या कालव्यामधून पाणी शेतात शिरलं. मांडवा शिवारामधील शेतीचं मोठं नुकसान. शेतकरी हवालदिल. पश्चिम विदर्भामध्ये पावसाचा कहर. नदी नाल्यांना देखील पूर. अमरावती, यवतमाळ, वाशिमसह बुलढाणा आणि अकोला जिल्ह्यात हजारो हेक्टरवरील पिकं बाधित. जवळपास 450 पेक्षा अधिक घरांचे पडझड. धाराशिवच्या परंडा तालुक्यामध्ये झालेल्या पावसामुळे शिरसाव गावातील पिकं पाण्याखाली. धरणाचे दरवाजे न उघडल्यामुळे चांदणी नदीचं पाणी शेतात शिरल्यानं पिकांचं मोठं नुकसान. यवतमाळमध्ये 2 दिवसांपासून पावसाची संततधार. ब्राह्मणवाडामध्ये नाल्याला पूर आल्यामुळे अंत्ययात्रा घेऊन जाताना ग्रामस्थांची कसरत. नाल्यावरील पूल उंच करण्याची गावकऱ्यांची मागणी. धाराशिव जिल्ह्यातील लोहारा तालुक्याच्या निम्न तेरणा धरणाची पाणी पातळी वाढली. प्रकल्पाचे 10 दरवाजे उघडले. धरणाच्या परिसरामधील ग्रामस्थांना खबरदारीचा इशारा. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस. करमाड परिसरामध्ये ढगफुटी सदृश्य पाऊस. लाहुकी नदीला पहिल्यांदाच दुथडी भरून नदी वाहू लागली. शेतामध्ये पाणी शिरल्यानं शेती पिकांचं नुकसान. मुंबईमध्ये सकाळपासून ढगाळ वातावरण. 2 दिवसाच्या मुसळधार पावसानंतर मरीन ड्राईव्ह परिसरामध्ये आज पावसानं थोडी विश्रांती घेतली. मागील 24 तासामध्ये मुंबईच्या उपनगरामध्ये सर्वाधिक 244.7 मिलीमीटर पावसाची नोंद. तर मुंबई शहरामध्ये 83 मिलीमीटर पावसाची नोंद. दरम्यान कोकण किनारपट्टीवर 20 ऑगस्टपर्यंत वेगानं वारं वाहणार असल्यानं समुद्रकिनारी न जाण्याचं आवाहन. राज्यातील लहान, मध्यम आणि मोठ्या अशा एकूण 2997 इतक्या धरणांमध्ये यावर्षी 15 ऑगस्ट अखेर सुमारे 71.71% उपयुक्त जलसाठा. पुणे विभागामध्ये 84.49% पाणीसाठा. बारवी धरण पूर्ण क्षमतेनं भरलं. ठाणे जिल्ह्याची पाण्याची चिंता मिटली. धरणामधून पाण्याचा विसर्ग. नदीकाठच्या गावांना आणि यंत्रणांना सतर्क राहण्याचे आदेश. नाशिकच्या पंचवटी दिंडोरी नाका परिसरामध्ये परप्रांतीयांना मनसैनिकांकडून चोप. परप्रांतीय युवक महिलांची छेड काढत असल्याचा आरोप. उल्हासनगरमध्ये डिस्चार्ज झालेला रुग्ण दगावल्यामुळे हॉस्पिटलमध्ये नातेवाईकांकडून तोडफोड. रुग्णालयाच्या हलगर्जीपणामुळे रुग्णाचा मृत्यू झाल्याचा नातेवाईकांचा आरोप. धाराशिवमधील आदिवासी आंदोलनाचा आजचा 39वा दिवस. मागण्या मान्य झाल्या नाहीत तर 21 तारखेला आदिवासी संघटना नाशिकमध्ये मोर्चा काढणार.